नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चौथ्या लेक्चरकडे जात आहोत. या आधीच्या लेक्चरला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. आपली ही लेक्चर सिरीज अशीच चालू राहणार आहे. पूर्ण भारतीय राज्यघटना या लेक्चर सिरीज अंतर्गत आपण कंप्लीट करणार आहोत. आज आपण काय बघणार आहेत ते बघूयात. या दोघांच्या मनात जसा प्रश्न पडला आहे तसा तुमच्याही मनात प्रश्न पडला असेल, तर आज आपण भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट आहेत, तर त्या परिशिष्टांची संख्या किती, आता किती, सुरुवातीला किती, या सर्व गोष्टींचा उहापोह या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर पहिल्या स्लाइडवर येताना परिशिष्ट. आता परिशिष्टाला आणखी एक पर्यायी शब्द वापरला जातो. तो पर्यायी शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो पर्यायी शब्द आहे अनुसूची. परिशिष्टाला दुसरं नाव काय म्हणतात? अनुसूची म्हणतात. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. कधी कधी परिशिष्ट म्हणतील, कधी कधी अनुसूची म्हणतील, तर त्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या परिशिष्टांची संख्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती होती? तर सुरुवातीला 8 परिशिष्ट होते, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मात्र सध्या किती परिशिष्ट आहेत? तर सध्या 12 परिशिष्ट आहेत. किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे नव्यानं किती परिशिष्टांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर 4 परिशिष्टांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. मग आता हे 4 परिशिष्ट जे टाकण्यात आलेले आहेत, हे जर टाकायचे असेल तर आपल्याला घटनादुरुस्ती करणं गरजेचे आहे. मग घटनादुरुस्तीच्या संदर्भातलं जे काही 368 कलम आहे, भाग 20 नुसार, म्हणजे 368 कलम कोणत्या भागात आहे? तर भाग 20 मध्ये घटनादुरुस्तीची आपल्याला तरतूद दिलेली आहे. मग या भाग 20 नुसार किंवा 368 कलमानुसार ह्या 4 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत आणि या 4ही घटनादुरुस्त्यांचा क्रम किंवा क्रमांक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ते पुढे बघूयात. आता या परिशिष्टांना भारतीय राज्यघटनेत कुठं स्थान देण्यात आलेलं आहे? तर सर्वात शेवटी. कोणत्या ठिकाणी? तर सर्वात शेवटी स्थान देण्यात आलेलं आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पहिल्या परिशिष्टाकडे जाऊयात. पहिलं परिशिष्ट आहे बघा यादी संदर्भात. आता हे परिशिष्ट मी माझ्या पद्धतीनं एका शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा, तुम्ही विसरण्याचे चान्सेस मात्र कमी राहतील यावरनं. तर पहिलं परिशिष्ट बघूयात आपण. पहिलं परिशिष्ट आहे यादी संदर्भात. आता कशाची यादी दिलेली आहे? तर भारतामध्ये जे काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत किंवा आहेत, त्यांची यादी या परिशिष्टामध्ये दिलेली आहे. आता भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर सध्या भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टामध्ये किंवा पहिल्या कलमामध्ये किती राज्यांचा समावेश आहे? तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. म्हणजे सध्या 28 राज्यांची यादी दिलेली आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची यादी या पहिल्या परिशिष्टामध्ये आपल्याला बघायला भेटते. मग आता चंगळ्याकडे जाऊयात आपण. चंगळ्याचा प्रश्न आहे बघा की या 28 राज्यापैकी सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? सर्वात मोठं राज्य कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आता या राज्यांचा जर विचार केला तर तुम्हाला एखाद्या वेळेस विचारले जाते की 29व्या क्रमांकाचं राज्य कोणतं? 29व्या क्रमांकाचं राज्य कोणतं? मग आता राज्य तर 28 आहे, पण 29व्या क्रमांकाचं म्हणजे काय? तर निर्मितीनुसार 29व्या क्रमांकाचं राज्य आपल्याला सांगणं गरजेचं आहे. मग ते कोणतं आहे? तर ते तेलंगणा राज्य आहे. कोणतं आहे? तेलंगणा राज्य आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे 29व्या क्रमांकाचं राज्य कोणतं निर्माण झालेलं आहे? तेलंगणा. मग सर एक राज्य गेलंय कुठं? तर जम्मू काश्मीर हे जे काही राज्य होतं, या राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आणि त्याला कोणता दर्जा देण्यात आला? तर केंद्रशासित प्रदेशाचा. कोणता? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यांची संख्या किती झाली? 28 झालेली, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट, केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर केंद्रशासित प्रदेश 8 सांगितले, पण निर्मितीनुसार 9वा केंद्रशासित प्रदेश कोणता? जर असं विचारलं तर आपल्याला निर्मितीनुसार 9वा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला लडाख द्यावं लागेल. कोणता? लडाख. मग 9 केंद्रशासित प्रदेश पाहिजेत, मात्र मग 8 का आहेत? तर दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे जे काही 2 केंद्रशासित प्रदेश आहे, या 2 केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण केलेलं आहे. त्यामुळं संख्या किती झालेली आहे? तर संख्या झाली आहे 8. हे तिथं आपल्याला प्रकर्षानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊयात.
पुढचं परिशिष्ट आहे बघा, वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार. तर याच्या संदर्भात फक्त एकच शब्द लक्षात ठेवायचा, दुसरं परिशिष्ट वेतनासंदर्भात आहे. मग दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणाकोणाचं वेतन दिलेलं आहे तर ते पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणाकोणाचा उल्लेख आहे तर या स्वरूपाचा प्रश्न असू शकतो. तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांचा समावेश होतो, राज्यपाल यांचा समावेश होतो, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा समावेश होतो, राज्य विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा समावेश होतो, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा सुद्धा समावेश होतो. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या परिशिष्ट 2 मध्ये कोणत्या व्यक्तींचा पगाराचा, भत्त्यांचा किंवा विशेष अधिकाऱ्यांचा समावेश नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ यांचा समावेश याच्यामध्ये नाहीये, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये नाही, आणि महान्यायवादी व महाधिवक्ता यांचा सुद्धा समावेश त्यांच्यामध्ये नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. या ठिकाणी आणखी 2 प्रश्न आपल्या दृष्टीने लक्षात ठेवा की केंद्र सरकारचे वकील म्हणून कोण कार्य करते तर महान्यायवादी कार्य करतात, आणि राज्य सरकारचे वकील म्हणून कोण कार्य करते तर महाधिवक्ता कार्य करतात. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे केंद्र सरकारची जर केस असेल तर कोर्टामध्ये बाजू मांडण्याचं कार्य कोण करणार आहे, महान्यायवादी करणार आहेत, आणि राज्य सरकारची केस असेल तर तिथं बाजू मांडण्याचं काम कोण करणार आहे तर महाधिवक्ता करणार आहेत. याच्यामध्ये चंगळ्याकडे जाऊयात आपण. चंगळ्याने प्रश्न विचारलेला आहे, सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे, म्हणजे लोकसभेसंदर्भातला प्रश्न विचारलेला आहे त्यानं. तर कितवी लोकसभा अस्तित्वात आहे असं त्याला विचारायचं आहे. त्याचं उत्तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगावं. इथे सुद्धा चंगळ्या दिसतोय, आपण त्याच्याकडे सुद्धा जाऊयात. त्यांचं म्हणणं आहे पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ यांचे वेतन कोण ठरवतो. म्हणजे आपण वेतनासंदर्भातला ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यावरनं त्याला प्रश्न पडलेला आहे की बाबा यांचं वेतन कोण ठरवते, तर ते मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर पुढच्या परिशिष्टाकडे जाऊयात. पुढचं परिशिष्ट आहे बघा, शपथेसंदर्भात, म्हणजे शपथांचा नमुना दिलेला आहे. मग कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या शपथेचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये आहे, किंवा कोणत्या व्यक्तींचा शपथांचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये नाही, याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. तर यामध्ये उभे राहिलेले उमेदवार, मग कुठे उभे राहिलेले तर संसदेत उभे राहण्यासाठी ज्या निवडणुका होतात त्याच्यासाठी, किंवा राज्य विधिमंडळाच्या ज्या निवडणुका होतात त्यासाठी उभे राहणारे जे काही उमेदवार असतील त्यांच्या शपथेचा नमुना इथे दिलेला आहे. पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळाच्या शपथेचा नमुना आहे. संसद सदस्य म्हणजे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला सभागृहामध्ये जर काम करायचं असेल तर सभागृहात काम करण्याच्या पूर्वी सभासद म्हणून तुम्हाला एक शपथ दिल्या जाते, त्या शपथेचा सुद्धा नमुना परिशिष्ट 3 मध्ये आहे. त्यानंतर न्यायाधीश असेल, मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, या सर्वांच्या शपथांचा नमुना कुठे दिलेला आहे आपल्याला परिशिष्ट 3 मध्ये दिलेला आहे. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रिमंडळ यांचा सुद्धा शपथांचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये देण्यात आलेला आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता याला 3 अपवाद आहेत, म्हणजे परिशिष्ट 3 मध्ये 3 व्यक्तींच्या शपथांचा नमुना नाही. त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे 3 व्यक्ती असे आहेत की त्यांच्या शपथांचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये नाही. आता याचा क्वेश्चन काय, राष्ट्रपतीला शपथ कोण देते, सरळ आहे, राष्ट्रपतीला शपथ कोण देते हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दिसतोय मित्रांनो, या फोटोमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ही शपथ घेताना आपल्याला दिसत आहेत. तर यांना शपथ कोण देत आहेत तर भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू ह्या देत आहेत. तर मग पंतप्रधानांना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देण्याचं कार्य कोण करते तर राष्ट्रपती करतात. हा पॉईंट आपला इथं क्लिअर होईल. चला पुढच्या याच्यात जाऊया. आता चेक करा, मी तुम्हाला अपवाद सांगितले होते की बाबा 3 व्यक्तींच्या शपथांचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये नाही, बरोबर आहे. तर मग राष्ट्रपती असेल तर राष्ट्रपतीच्या शपथेचा नमुना कलम 60 मध्ये तुम्हाला बघायला भेटतोय. उपराष्ट्रपती असतील तर उपराष्ट्रपतीच्या शपथेचा नमुना तुम्हाला कलम 69 मध्ये तुम्हाला बघायला भेटतोय, आणि राज्यपाल यांच्या शपथांचा नमुना हा तुम्हाला कलम 159 मध्ये तुम्हाला बघायला भेटते. म्हणजे तिन्ही कलमांमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथांचा स्वतंत्रपणे नमुना दिलेला आहे. काय दिलेला आहे, स्वतंत्रपणे नमुना दिलेला आहे. त्याच्यामुळं यांच्या शपथांचा समावेश इथं केलेला नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक स्लाइड आहे बघा, या स्लाइडवर तुम्हाला इथं जर बघितलं तर 2014,
2019 आणि 2024 या तिन्ही सालामध्ये एकच व्यक्तिमत्व दिसत आहे. तर फरक जाणवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळेस शपथ घेतलेले भारताचे पंतप्रधान आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस शपथ कोणी दिली? त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलेली होती. त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी दुसऱ्यांदा शपथ दिलेली होती. आणि आत्ता म्हणजे 2024ला कोणी दिलेली आहे? तर राष्ट्रपतींनी शपथ दिलेली आहे. यावरनं एक गोष्ट तर आपली क्लिअर झालेली आहे मित्रांनो, की राष्ट्रपती हे पंतप्रधान किंवा त्याच्या मंत्रिमंडळाला शपथ देतात. तर ही इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या स्लाइडकडे जातोय. थोडासा प्रोमोचा भाग आहे मित्रांनो. परिवर्तन अकॅडमी ही गेली 7 वर्ष झाले स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन करण्याचं कार्य करते. आपली शाखा आळंदी या ठिकाणी सुद्धा आहे. आणि या अकॅडमीमध्ये शिकवणारे शिक्षक म्हणजे मी स्वतः संदीप ढवळे सर आणि प्राध्यापक विकास गीते सर, दोघांचं सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये एज्युकेशन झालेलं आहे. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न, सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही अविरतपणे कार्यरत आहोत आणि बरेच विद्यार्थ्यांचं स्वप्न सुद्धा साकार झालेलं आहे. आमच्या बॅचचं किंवा आमच्या अकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, तुम्ही एक आठवडा डेमो लेक्चर करायचं, त्यानंतर काय करायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे. म्हणजे आपली अकॅडमी 2 ठिकाणी आहे. शाखा आहे एक आळंदीला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि मेन ब्रँच कुठे आहे? तर भोसरी या ठिकाणी. तर इथं सुद्धा तुम्ही ॲडमिशनसाठी येऊ शकता. जर तुम्हाला अधिक माहिती अकॅडमीबद्दल पाहिजे असेल तर प्रत्येक स्लाईडवर नंबर दिलेला आहे, किंवा या ठिकाणी खाली बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 नंबर दिसतील, त्यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता. चला पुढच्या परिशिष्टाकडे जाऊयात आपण. पुढचं 4थं परिशिष्ट आहे बघा, राज्यसभेच्या जागा वाटपासंदर्भात. कशाच्या जागा वाटपासंदर्भात? राज्यसभेच्या जागा वाटपासंदर्भात आहे. आता राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. कोणतं सभागृह आहे? संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, हे तिथं लक्षात ठेवा. आता या सभागृहात एकूण किती सदस्य असतात? तर 250 सदस्य असतात. आता या 250 सदस्यापैकी 31 सदस्य हे उत्तर प्रदेशचे आहेत. तर 19 सदस्य हे महाराष्ट्रातून जातात. म्हणजे काय? तर महाराष्ट्राला राज्यसभेमध्ये जागा किती आहेत? तर 19 जागा आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर प्रश्न असा निर्माण झाला की महाराष्ट्रातून संसदेवर किती प्रतिनिधी पाठवले जातात? तर लोकसभेचे 48 जागा, लोकसभा 48 जागा आणि राज्यसभेच्या 19 जागा, म्हणजे असे टोटल किती जागा पाठवल्या जातात? तर 67 व्यक्तींना पाठवले जाते. कुठं? संसदेवर, महाराष्ट्रातून. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चंगळ्याचा प्रश्न आहे बघा काहीतरी. मग लोकसभेच्या जागा किती आहेत? म्हणजे इथं राज्यसभेच्या जागा सांगितल्यात म्हणून त्याला प्रश्न पडलाय की बाबा लोकसभेच्या जागा किती आहेत एकूण जागा, तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर आपण 7व्या परिशिष्टाकडे जाऊयात. आणि 7वं परिशिष्ट खूप महत्वाचं आहे मुलांनो. कशा संदर्भात आहे? तर सूची संदर्भात आहे 7वं परिशिष्ट. आणि मग आपल्याला सरळ क्वेश्चन विचारला जाते की 7व्या परिशिष्ट कशा संदर्भात आहे? तर सूची संदर्भात आहे. याच्या संबंधित कलम सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, 246 कलमाशी संबंधित हे परिशिष्ट आहे. 7वं परिशिष्ट कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर 246 कलमाशी संबंधित आहे. 7व्या परिशिष्टात किती सूच्या देण्यात आलेल्या आहेत? सरळ क्वेश्चन आहे. तर 3 सूच्यांचा समावेश होतो. संघ सूची, तिलाच केंद्रीय सूची सुद्धा म्हणतात, राज्य सूची आणि समवर्ती सूची, या 3 सूच्या आहेत, हे तिथं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, या तिन्ही सूच्यांमध्ये काय आहे? तर कायदा करण्यासाठीचे विषय दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? विषय दिलेले आहेत. आणि मग काही विषय या 3 सूचीच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत, तर त्यांना काय म्हणतात? शेषाधिकार म्हणतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं की कायदा करण्यासाठीचं हे विषय आहेत. तर मग संघसूचीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे असं सुद्धा विचारलं जाते. संघसूचीवर तर केंद्र सरकारचा असणार आहे. कोणाचा? केंद्र सरकारचा असणार आहे. संघसूचीवर कायदा कोण करू शकते? तर केंद्र सरकार. राज्य सूचीवर कायदा कोण करू शकते? तर राज्य सरकार. त्यानंतर समवर्ती सूचीवर कोण कायदा करू शकतात? तर हे दोन्ही गट इथं कायदा करू शकतात. समवर्ती सूचीवर म्हणजे केंद्रही कायदा करू शकते आणि राज्यही कायदा करू शकते, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि शेषाधिकारावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर केंद्र सरकारचा आहे. म्हणजे केंद्राकडे शेषाधिकार देण्यात आलेले आहेत.
मग ते सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या प्रत्येक सूची संदर्भात आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत, त्या पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात आपण. त्यामधील पहिली सूची बघूयात आपण, केंद्र सूची. आत्ताच बघितलं आपण, याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा असणार आहे, तर केंद्र सरकारचा असणार आहे. म्हणजे केंद्र सरकार याच्यावर काय करणार आहे, कायदा करणारे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सरकार कायदा करणारे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये सुरुवातीला किती विषय होते आणि सध्या किती विषय आहेत याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. तर संघ सूचीमध्ये सुरुवातीला 97 विषय होते. किती विषय होते, 97 विषय होते. मात्र सध्या किती विषय आहेत, तर 100 विषय आहेत. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश होतोय, तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला विषय येईल संरक्षण, त्यानंतर टपाल आणि तार, त्यानंतर बँक, त्यानंतर रेल्वे आणि चलन व नाणे. या विषयांच्या म्हणजे हे विषय कशात येतात, तर हे विषय येतात तुमच्या, हे विषय कशात येतात, तर संघ सूचीमध्ये येतात. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असणार आहे, संघ सूचीवर. आता 100च्या 100 विषय आपल्याला लक्षात ठेवायचे का नाही, त्याच्यापैकी हे काही विषय आहेत जे की IMP आहेत, तुम्हाला विचारतात नेहमी, त्याच्यासाठी हे विषय मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. चला पुढच्या सूचीकडे जाऊयात. पुढची सूची कोणती आहे, तर पुढची सूची आहे बघा, राज्य सूची. काय, राज्य सूची. आणि साहजिकच याच्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणाचा असणार आहे, याच्यावर कायदा करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारचा. कोणाचा असणार आहे, राज्य सरकारचा कायदा करण्याचा अधिकार असणार आहे. आता याच्यामध्ये संख्या किती होती, तर सुरुवातीला 66 विषय होते आणि नंतर किती विषय झाले, तर 61. म्हणजे विषयांची संख्या कमी झालेली. मग सरळ जर विचारलं खालीलपैकी कोणत्या सूचीतील विषयांची संख्या कमी झालेली, तर राज्य सूचीतील विषयांची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता राज्य सूचीमध्ये कोणकोणते महत्वाचे विषय आहेत, म्हणजे तसे तर 61 विषय आहेत सध्या. किती विषय आहेत, 61. मात्र त्यापैकी काही महत्वाचे विषय आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला विषय येतो शेती, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर पोलीस, त्यानंतर आरोग्य, त्यानंतर तुरुंग. या व्यतिरिक्त सुद्धा काही विषय आहेत की जे महत्वाचे आहेत, ते सुद्धा आपण इथं बघूयात. त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था असेल, कायदा आणि सुव्यवस्था हा विषय सुद्धा कशात आहे, राज्य सूचीतला विषय. त्यानंतर पोलीस तर बघितलंय. त्यानंतर दारू बघा, दारू हा विषय सुद्धा कशातला, राज्य सूचीमधील आहे. त्यानंतर भूमी हा विषय सुद्धा राज्य सूचीतला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यापैकी कायदा आणि सुव्यवस्था आणि दारू हे 2 विषय इथं लक्षात ठेवा. बाकी हे 5 विषय सुद्धा इथं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढच्या सूचीकडे जाऊयात आपण. पुढची सूची आहे बघा, समवर्ती सूची. कोणती सूची, समवर्ती सूची. आता याच्यामध्ये सुरुवातीला किती विषय होते, तर सुरुवातीला याच्यामध्ये होते 47 विषय. किती होते, 47 विषय. मात्र सध्या किती विषय आहेत, तर 52 विषयांचा समावेश आहे. आता समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार मी आधीच सांगितले तुम्हाला, केंद्र प्लस राज्यांना आहे. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जे काही विषय दिलेले आहेत ते कोणकोणते विषय आहेत, त्याच्यापैकी काही महत्त्वाचे विषय आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये शिक्षण, वीज, जंगल, विवाह आणि घटस्फोट आणि रोजगार हे काय ते विषय आहेत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढच्या स्लाइडकडे जाताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की 3 सूच्या सांगितल्या आहेत. कोणकोणत्या, 3 सूच्या सांगितल्या आहेत. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे. आता केंद्र सूचीवर केंद्र कायदा करणारे, राज्य सूचीवर राज्य कायदा करणारे आणि समवर्ती सूचीवर दोघेही कायदा करणारे, हे तिथं लक्षात ठेवा. मात्र विषय लक्षात ठेवा, सुरुवातीला किती विषय होते, तर 97 विषय होते. याच्यात किती होते, 66 विषय होते. याच्यात किती होते, तर 47 विषय होते. मात्र सध्या याच्यात किती विषय आहेत, सध्या याच्यात किती विषय आहेत, 100 विषय आहेत. हे लक्षात ठेवा. याच्यात किती विषय आहेत, 61 विषय आहेत. आणि याच्यात किती विषय झाले, तर 52 विषय झाले. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. चला पुढच्या स्लाइडकडे जाऊयात, म्हणजे पुढच्या परिशिष्टाकडे जाऊयात. पुढचं परिशिष्ट आहे बघा, परिशिष्ट 8. एका शब्दात लक्षात ठेवायचं मित्रांनो, परिशिष्ट 8 मध्ये काय दिलेलं आहे, तर भाषा दिलेल्या आहेत. मग परिशिष्ट 8 मध्ये सुरुवातीला किती भाषा होत्या, तर सुरुवातीला 14 भाषा होत्या. सध्या किती भाषा आहेत, तर 22 भाषा आहेत. मग नव्यानं किती भाषा टाकण्यात आल्या, तर नव्यानं 8 भाषा टाकण्यात आल्यात. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवावं लागेल. मग जर 8 भाषा टाकल्या असतील तर याच्यासाठी काहीतरी घटनादुरुस्ती केली असेल.
घटनादुरुस्ती केलेली असेल, मग ही घटनादुरुस्ती कोणत्या क्रमांकाची आहे हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग सर्वप्रथम आपण 8 भाषा कोणकोणत्या नव्यानं समाविष्ट झाल्या, कोणत्या घटनादुरुस्तीनं झाल्यात त्या बघणार आहोत. तर चेक करा, नव्यानं समाविष्ट भाषा कोणकोणत्या आहेत. तर 21वी घटनादुरुस्ती झाली. कोणती? 21वी घटनादुरुस्ती झाली आणि या 21व्या घटनादुरुस्तीनं एक भाषा टाकण्यात आली, ती भाषा म्हणजे सिंधी भाषा. आणि तुम्हाला इथंच क्वेश्चन आलेला आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वप्रथम कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला, तर त्याचं उत्तर कोणतं असणार आहे? सिंधी भाषा हे उत्तर असणार आहे, हे तिथं लक्षात ठेवायचे. त्यानंतर 71व्या घटनादुरुस्तीनं 3 भाषा टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कोकणी, त्यानंतर मणिपुरी आणि नेपाळी. कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ह्या 3 भाषा 71व्या घटनादुरुस्तीने टाकल्यात. त्यानंतर 92वी घटनादुरुस्ती झाली आणि 92व्या घटनादुरुस्तीनं पुढच्या 4 भाषा टाकण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बोडो असेल, त्यानंतर डोंगरी असेल, मैथाली असेल आणि संथाली असेल, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ह्या 4 भाषांचा समावेश 92 नुसार झाला, या 3 भाषांचा समावेश 71 नुसार झाला आणि सर्वात पहिली कोणती भाषा टाकण्यात आली, तर सिंधी भाषा टाकण्यात आली, हे तिथं लक्षात ठेवलं गरजेचं आहे. आता ह्या 8 भाषा बघितल्यात. आता बाकीच्या ज्या काही 14 भाषा आहेत त्या 14 भाषा सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. 14 भाषा संदर्भात चेक करा. आता ह्या लक्षात ठेवण्याच्या दृष्टीनं कशा लिहिल्या आहेत चेक करा. पहिले मराठीचा संबंध लावलाय, म्हणजे मराठी ही परिशिष्ट 8 मध्ये सुरुवातीपासून होती, हे सुद्धा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग मराठी झालं, त्यानंतर संस्कृत, हिंदी आणि उर्दू. चेक करा, ह्या 4ही भाषा आपल्या दृष्टीनं परिचयातल्या आहेत, म्हणून मी त्या एकाखाली एक घेतल्या, एका बॉक्समध्ये घेतलेल्या आहेत. मराठी, संस्कृत, हिंदी आणि उर्दू. त्यानंतर ह्या राज्यांच्या नावावरून ठेवलेले नावं आहेत भाषांची, तर त्या भाषा मी एका बॉक्समध्ये घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये गुजराती असेल, आसामी असेल, काश्मीरी असेल, बंगाली असेल, पंजाबी असेल. म्हणजे गुजरातची गुजराती, आसामची आसामी, काश्मीरची काश्मीरी, बंगालची बंगाली आणि पंजाबची पंजाबी ह्या भाषा. आणि मग जे राज्यांच्या नावावरनं नाहीत अशा भाषा वेगळ्या घेतल्यात. तमिळ, त्याच्यानंतर कन्नड, उडिया, तेलुगू आणि मल्याळम ह्या 14 भाषा आहेत की ज्या सुरुवातीपासून भारतीय राज्यघटनेत होत्या, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातली कोकणी भाषा ही फक्त मात्र नव्यानं टाकण्यात आलेली आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग याच्यासाठी तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. चेक करा, या ठिकाणी आपण ज्या काही घटनादुरुस्त्या बघितल्यात, या घटनादुरुस्त्या जरी कशा लक्षात ठेवायच्या, तर पहिली गोष्ट कळली असेल तुम्हाला की बाबा कोणती भाषा टाकण्यात आली, तर सिंधी भाषा टाकण्यात आली. मग घटनादुरुस्त्या लक्षात ठेवण्यासाठी असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही की 21वी घटनादुरुस्ती, त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती आणि या दोघांची बेरीज केली की किती होतात? 92 होतात. 21वी घटनादुरुस्ती 1, त्याच्यानंतर 73वी घटनादुरुस्ती 3 आणि 92वी घटनादुरुस्ती 4. म्हणजे अशा भाषा टाकण्यात आल्यात. हे सुद्धा जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त भाषा लक्षात ठेवा आणि या घटनादुरुस्त्या 21, 71, 92 मग त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. चला पुढच्या स्लाइड. इथं चंगळ्या आलाय बघा. चंगळ्याने तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न काय, तर खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय बघा मित्रांनो त्याने. अभिजात भाषा आणि परिशिष्ट 8 मधील भाषा यांच्यामध्ये फरक आहे का? खूप छान प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर निश्चितपणे शोधा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्याचं उत्तर सांगा. आणि दुसरा एक प्रश्न इथं लक्षात ठेवा माझ्या दृष्टीनं की अभिजात भाषांची संख्या किती? काय म्हटलंय मी? अभिजात भाषांची सध्या संख्या किती, याचं आन्सर सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पुढचं परिशिष्ट बघूया. पुढचं परिशिष्ट आहे 9वं परिशिष्ट. कोणतं परिशिष्ट आहे? 9वं परिशिष्ट. आणि ते कशा संदर्भात आहे? कायद्यासंदर्भात. आता हे कोणते कायदे आहेत, तर जमीन सुधारणा विषयक कायदे. कोणते कायदे आहेत? जमीन सुधारणा विषयक कायदे. आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण नाव लक्षात ठेवा मित्रांनो की कायद्यासंदर्भातलं 9वं परिशिष्ट आहे. का लक्षात ठेवायचंय? कारण पहिल्या घटनादुरुस्तीनं हे परिशिष्ट समाविष्ट केलेलं आहे आणि मग विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनं 9वं परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलं, तर त्याचं उत्तर पहिली घटनादुरुस्ती असणार. किंवा पहिल्या घटनादुरुस्तीनं कोणतं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आलं, तर त्याचं उत्तर 9वं परिशिष्ट असणार आहे, हे तिथं लक्षात ठेवा. कारण काय, तर सुरुवातीला 8च परिशिष्ट होते, मग पुढचे 9वं, 10वं,
11वं आणि 12वं हे 4 परिशिष्ट आपल्याला घटनादुरुस्तीनुसार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार हे परिशिष्ट लक्षात ठेवा. मग आता चंगळ्याचा प्रश्न काय आहे ते बघूयात आपण. चंगळ्या काय म्हणते, पहिली घटनादुरुस्ती फक्त परिशिष्टातच झाली का? आता याची साहजिक आहे प्रश्न त्याला निर्माण होणं, किंवा पहिली घटनादुरुस्ती ही परिशिष्टातच झाली का, असं त्याचा क्वेश्चन आहे. आणि त्याचं निश्चितपणे तुम्ही आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. चला पुढच्या याच्याकडे जाऊयात आपण. 10वं परिशिष्ट खूप महत्वाचं आहे मित्रांनो, बऱ्याच वेळेस याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आणि ते परिशिष्ट काय आहे, तर ते परिशिष्ट आहे पक्षांतर बंदी संदर्भात. कशा संदर्भात आहे? पक्षांतर बंदी संदर्भात आहे. आता कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलंय, तर 52वी घटनादुरुस्ती झाली 1985 मध्ये. आणि त्या घटनादुरुस्तीने पक्षांतर बंदी हे 10वं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेला जोडल्या गेलेलं आहे. म्हणजे आता पुढे काय म्हटलंय, तर बघा, पक्ष म्हणजे पक्ष बदलता येत नाही का? तर आता जर एखाद्या व्यक्तीला पक्ष बदलायचा असेल तर 2/3 सदस्य, त्या पक्षातील 2/3 सदस्य आपल्या सोबत घेऊन जावे लागतात, तेव्हा त्याला पक्षांतर म्हणता येत नाही. मात्र जर तेवढे सदस्य आले नाही तर तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्या सभागृहाचं सदस्यत्व रद्द होते. काय रद्द होते? त्या सभागृहाचं काय होते? सदस्यत्व रद्द होते. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा. कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलं हे सुद्धा लक्षात ठेवा. हेडिंग सुद्धा लक्षात ठेवा, 10व्या परिशिष्टाचं हेडिंग काय. तर आता चंगळ्याच्या मनात प्रश्न निर्माण झालाय, पण त्याच्यावर तो बोलायला इच्छुक नाही, कारण सध्याचं राजकारण सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तो म्हणतोय राजकारणावर न बोललेलं बरं. काय म्हणतोय तो? राजकारणावर न बोललेलं बरं. चला पुढच्या परिशिष्टाकडे जाऊयात. पुढचं परिशिष्ट आहे बघा, परिशिष्ट 11. पुढचं परिशिष्ट काय? परिशिष्ट 11 कशा संदर्भात आहे, तर पंचायत राज संदर्भात आहे. पंचायत राज संदर्भात. आता हे परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलं, तर घटनादुरुस्ती 73. कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलेलं आहे? परिशिष्ट 73व्या घटनादुरुस्तीने टाकलंय. आणि कधी झाली आहे ते सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. तर 1992 मध्ये ही घटनादुरुस्ती झालेली आहे. कोणत्या कलमाशी संबंधित आहे, तर 246G या कलमाशी संबंधित परिशिष्ट आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या परिशिष्टामध्ये काय दिलेले आहेत, तर पंचायत राजचे अधिकार दिलेले आहेत, काही प्राधिकार दिलेले आहेत, आणि पंचायत राजकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत यांची यादी दिली. म्हणजे पंचायत राजकडे 29 विषय दिलेले आहेत. या 29 विषयांची यादी याच्यामध्ये दिलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढच्या साईडकडे जाऊया थोडंसं. पंचायत राज संदर्भातच आहे. तर जे काही 11वं परिशिष्ट आहे याची अंमलबजावणी कधी झाली, तर त्याची तारीख आपल्याला विचारू शकतात. तर 24 एप्रिल 1993 मध्ये याची अंमलबजावणी झालेली आहे. आणि हे परिशिष्ट किंवा ही घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस PV नरसिंहराव हे काय होते? पंतप्रधान होते. हे सुद्धा तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग आता हे परिशिष्ट टाकलं तर याचा परिणाम काय झालाय, तर लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकीकरण झालेले. लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकीकरण झालेलं आहे. मग तुम्हाला विचारू शकतात की बुवा लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकीकरण करणाऱ्या घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत, तर 73वी आणि 74वी ह्या दोन घटनादुरुस्त्या आपल्याला तिथं सांगाव्या लागतील. किंवा 11वं आणि 12वं परिशिष्ट हे सुद्धा आपल्याला तिथं सांगता येऊ शकते, किंवा लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकीकरण करणारे परिशिष्ट कोणते, तर 11वे आणि 12वे. आता इथे एक डेट लक्षात ठेवा मित्रांनो, 24 एप्रिल ही तारीख आलेली. तर 24 एप्रिल या दिवशी अंमलबजावणी झाली, म्हणून 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतात. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवायला काही हरकत नाही. आता मागच्या स्लाइडकडे जाऊया, कारण चंगळ्याचा प्रश्न राहिला होता. तर चंगळ्याचा प्रश्न चेक करूयात आपण. चंगळ्यानं विचारलंय पंचायत राजमध्ये कोणाकोणाचा समावेश होते. तर मला वाटते निश्चितपणे याचा आन्सर तुम्हाला येईलच, कारण मागच्या स्लाइडमध्ये आपण याच्यावर बरीच चर्चा केलेली आहे. तर एकदा मागची स्लाइड बघून घ्या, किंवा मागचं लेक्चर बघून घ्या. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्या क्लिअर होतील. पुढच्या परिशिष्टाकडे जाऊयात आपण. पुढचं परिशिष्ट आहे बघा, परिशिष्ट 12. परिशिष्ट 12 कशा संदर्भात आहे? परिशिष्ट 12 आहे नगरपालिका संदर्भात. कशा संदर्भात आहे? नगरपालिका संदर्भात आहे. आणि मग हे कोणत्या घटनादुरुस्तीनं टाकण्यात आलं, तर 74वी घटनादुरुस्ती झालेली आहे. चेक करा, 73 आणि 74 ह्या दोन्ही घटनादुरुस्त्या 1992लाच झालेल्या. कधी झालेल्या आहेत? 1992लाच झालेल्या.
मात्र क्रमांक वेगवेगळा आहे आणि विषय वेगवेगळे आहेत. याचा विषय काय तर पंचायत आहे, याचा विषय काय पंचायत, आणि याचा विषय काय तर नगरपालिका आहे. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आता कलम कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर 246W. आता मागचं कोणतं होतं तर जी होतं. काय होतं 246G. आता जी म्हणजे काय तर तिथं तुम्ही लक्षात ठेवू शकता ग्रामीण भागासाठी होतं. कशासाठी होतं ग्रामीण भागासाठी. आणि डब्ल्यू हे कशासाठी आहे तर शहरी भागासाठी. पण जी वरनं ग्रामीण तयार होऊ शकते म्हणून ग्रामीण भागासाठीचं पंचायत आहे हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग यामध्ये काय आहे यामध्ये या परिशिष्टामध्ये तर मागच्या परिशिष्टासारखंच हे परिशिष्ट आहे, फक्त काय केलेलं आहे याची रचना आणि त्याची रचना मात्र वेगळी दिलेली आहे हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चेक करा इथं एकच 29 विषय दिले होते. तर याच्यामध्ये सुद्धा काय अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यांची चर्चा इथं केलेली आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्याचा प्रश्न आहे बघा. चंगळ्याचा प्रश्न आहे नगरपालिकामध्ये कोणाकोणाचा समावेश होते. याचं आन्सर तुम्ही मागचं लेक्चर केलं असेल तर निश्चितपणे कुठेही न शोधता तुम्ही देऊ शकता. नगरपालिका आणि पंचायत राज या दोघांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतोय याच्यावर आपण बोललेलो आहे. तर थोडासा प्रमोचा भाग आहे मित्रांनो. परिवर्तन अकॅडमी जी की भोसरी आणि आळंदी या 2 ठिकाणी कार्यरत आहे. या 2 ठिकाणी शिकवण्याचं कार्य मी स्वतः म्हणजे संदीप ढवळे सर आणि विकास गीते सर आम्ही दोघं करत आहोत. गेली 5-6 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आमच्याबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही, पण तुम्हाला जर निश्चितपणे प्रवेश घ्यायचा असेल तर 1 आठवडा तुम्ही डेमो करायचा, नंतर आमच्या अकॅडमीला प्रवेश घ्यायचा. आणि जास्त अकॅडमीबद्दल माहिती हवी असेल तर या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. दुसरी गोष्ट आपल्या अकॅडमीमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सेपरेट म्हणजे स्वतंत्र स्वरूपाची एक बॅच आहे. रोज 3 तास त्याच्यामध्ये लेक्चर होतात. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा पूर्ण सिलेबस, गणित आणि बुद्धिमत्तेचा संपूर्ण सिलेबस आपण घेतो संपूर्ण. त्यासोबतच भूमितीचा सुद्धा सिलेबस आपण इथं कंप्लीट करून घेतो. आणि मग चॅप्टर कंप्लीट झालं की हे आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्यच आहे की आपण टॉपिक वाईज टेस्ट किंवा त्यावर संपूर्ण 50 मार्काचा पेपर आपण घेत असतो. कारण पोलीस भरतीला 50 मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता येते. तर त्या दृष्टीनं हे आपली बॅच खूप महत्त्वाची आहे. जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी नंबर दिसत आहेत तुम्हाला, त्या नंबरपैकी कोणत्याही नंबरवर कॉल करा. इथं सुद्धा नंबर आहेत तर तिथं कुठेही कॉल करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आपण आज 4थं लेक्चर पूर्ण केलेलं आहे. तुमचा असाच प्रतिसाद सोबत असेल तर पूर्ण आपण राज्यघटना इथे संपवणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.